नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आळंदी, देहू, महाराष्ट्रभरातून निघालेल्या असंख्य पालख्या या आता हळूहळू पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत. पंढरपुराच्या या विसाव्याच्या ठिकाणी येतात आणि मग पुढे मंदिराच्या दिशेने निघतात. विसावा पंढरपूर त्या ठिकाणी आत्ता आपण आलेले आहोत. शिवकन्या हरी लबडे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत आणि या वारीत हे कुटुंब कसं सामील होतं तेही जाणून घेणार आहोत. पण हीच पिढी सामील होते की पिढ्यानपिढ्या हे कुटुंब या वारीत रममाण होतात, सारच जाणून घेऊया. भेटूया लबडे कुटुंबाला, बोलतं करूया शिवकन्या वहिनींना. चला. नमस्कार. 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 या उखाणा. मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती, हरीची हो सगळीकडे कीर्ती. काय सांगता? हे माझे मिस्टर. नमस्कार. ही आई. नमस्कार. ते माझे ननंदबाई. नमस्कार. ते 3 नंबरचे सासरे. नमस्कार. ती माझी भाऊजाई. हो हो. आणि या माझ्या मुली. बर. आणि हे सगळा मित्रपरिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कसं वाटतंय आज? छान वाटते. माहेर कुठलं? वडवणी, बीड जिल्ह्यातलं. आणि तुमचं बालपण? पंढरपुरामध्ये झाले. काय मस्त वाटतंय हो पंढरपुरातच राहायला. किती छान, हो की नाही? हो, म्हणूनच वारकरी संस्कार आहेत ना, पंढरपुरातला आहे म्हणूनच. सगळं शाळा वगैरे तुमची सगळी पंढरपुरामध्ये झाली. आई बाबा काय करायचे? वडील कीर्तनकार आहेत, आई हाऊसवाईफ होते. तुम्ही नाही कीर्तनाकडे वळला? करतो ना, काय अडचण नाही. त्याच्याबरोबर हे पण साईड बाय साईड प्रोफेशन. कुठलं? चार्टर्ड अकाउंटंट आहे. अरे वा, दोन्ही गोष्टी करता. दोन्ही गोष्टी. किती छान. आणि वहिनी आपण काय करता? मी हाऊसवाईफ. तुम्ही बीडच्या, हे पंढरपूर. तुम्ही वारीलाच आला होता का? नाही, वारीला नाही. मला वाटलं वारीला आलात आणि विसाव्याला थांबल्या त्या थांबल्याच. कशी ओळख झाली तुमची? ह्यांचा आजोळ आहे ना, माझं गावच आहे बीडला. बीड वड. मग हे आजोळ यायचे का? हा, येत असेल ना, पण आमची ओळख नव्हती, काय नव्हतं. मी म्हटलं का ओळख होती? ओळख नव्हती. तुम्ही कधी बघितलं नाही का? तेव्हा कुठे असायचं तुम्ही? त्यांचं घर लांब होतं तिकडं. किती? तिकडं कुठे लांब होतं? किती लांब होतं तुमच्या घरापासून? तरी असं अर्धा किलोमीटर असं. अर्धा किलोमीटर, खूप लांब झालं. मग काय प्रश्नच येत नाही तुमचा, है ना? मग तुम्ही यांच्या गावावरून यांच्या घरावरून जायचे का नेहमी? नाही, तसं काय नाही. तुमची वारी नाही म्हणत तुम्ही. नाही, ते अरेंज मॅरेजच आहे. कसं काय झालं? आमच्या आजीकडून जुळवून आणलं ते. काय हो, कसं काय? ह्यांच्या आजीनं मला लग्नात बघितलं होतं. ह्यांच्या आजीनं. कुठल्या लग्नात? माझं नातलगाचंच लग्न होतं. कुठे? तिकडे वडवणीला. वडवलीला. बरं. त्यांना बघितलं, मुले आहे अशी अशी मुलगी आहे, बघायची का? मग ह्यांचे वडील आलते,
मामा आलते आणि आजी आलत्या हे बघायला. नव्हते? हे नव्हते. तुम्ही हे कुठे सगळ्यात गेले होते शेवट तेव्हा? आलते बघायला. सगळे बघून गेले आणि हे शेवट आले. काय हो 41 नंबर ठेवला होता वाटतं. हा 41 नंबर माझा पालखीचा. ते म्हणते मला करायचं नाही फायनल होऊस तर CA तुम्हाला final करायचं होऊस तर नव्हतं? करायचं नव्हतं लग्न त्यावेळेस मी त्यांना. सीए झालेलं नव्हतं ना, सीए फायनलची एक्झाम दिलेली होती. बरं, मग तुम्हाला करायचं नव्हतं, इतक्या लवकर नव्हतं करायचं. मग का केलं? बघितल्यानंतर आवडली, मोह आवरला नाही. किती वर्ष झाली आता लग्नाला? 9 वर्ष झाली. 9 वर्ष. या कुटुंबामध्ये आला, बरोबर. मठाचं काय हो तुमचं आणि कुटुंबाचं आणि मठाचं? आमचे आजोबा पूर्वी मराठवाड्यात बीड जिल्ह्यातले, तिथून ते पंढरपुरात आले. वारकरी संप्रदायाची आवड असल्यामुळे तिथून पंढरपुरात आल्यानंतर इथंच त्यांनी जागा घेतली 50 वर्षापूर्वी. बर. स्वातंत्र्यपूर्व किंवा त्या 1-1.5 वर्षाच्या आसपास इथे जागा घेतल्यानंतर इथंच त्यांनी मठ स्थापन केला. वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्याकडे सकारी महाराज वैकुंठे म्हणून आहे, त्यांच्याकडून आमच्याकडे आला. बरोबर बरोबर. आजोबांकडे हां. त्यांचा इथं फोटो लावलेला आहे तो. अच्छा. आजोबांकडे आला, आजोबांकडून वडिलांकडे, वडिलांकडून माझ्याकडे आणि माझे लहान बंधू आहेत नामदेव महाराज लबडे म्हणून, ते पण कीर्तनकार आहेत, रामायणकार आहेत. आम्ही असं आता सध्या तरी परंपरा चालवतोय. पंढरपुरात जो मठ आहे आमच्यात, तिथं पूर्ण वर्षभरात कीर्तन भजनाचे कार्यक्रम असतात. प्रत्येक एकादशीला, दशमी एकादशी द्वादशीला कीर्तन भजन आणि पंगत असते. साधारणतः 100-1 लोक असतात जेवायला, किंवा प्रत्येक महिन्याच्या ह्याला. नामदेवरायाच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस 1 महिनाभर सप्ताह चालतो मठामध्ये. जसा नामदेव मंदिरामध्ये चालतो तसा आमच्या पण घरी चालतो 1 महिनाभर. पंढरपुरात 2च ठिकाणी चालतो. तुकाराम महाराजांच्या बीजेच्या वेळेस 7 दिवस सप्ताह चालतो. 7 दिवस कीर्तन भजन हरिपाठ हे सर्व. सकाळी 7 ते 9 आणि 10 ते 1 वाजेपर्यंत भजन चालतं. संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि 7 ते 9 कीर्तन असते. या स्थानाचं महत्त्व काय? आत्ता जिथं आपण आहोत ना, हा विसावा म्हणून स्थान आहे पंढरपुरातला. या ठिकाणी प्रत्येक येणारी पालखी पंढरपुरामध्ये एक अर्धा तास विसावासाठी थांबते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी उभे रिंगण असतं. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं याला काही विसावा म्हणतात? विसावा म्हणतात. विसावा म्हणजे एक क्षणभर विश्रांती. मग या ठिकाणी सगळ्या पालख्या थांबतात? सगळ्या पालख्या, ज्या काही पंढरपुरात येणाऱ्या पालख्यात प्रत्येक पालखी इथे थांबणार विसावा. आणि मग इथे थांबली की मग इथून पुढे एक अर्धा तास विसावा घेऊन पंढरपुरामध्ये जाणार. म्हणजे विसाव्याजवळ नामदेव महाराजांची पालखी पंढरपुरातून येते आणि सर्व संत लोकांचं स्वागत करते. काय योगायोगा बघा, उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या 17वी म्हणजे त्यांची परंपरागत जी 17वी पिढी आहे त्या पिढीशी संवाद साधणार आहोत. त्या पहिल्या पायरीचं महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. पण तत्पूर्वी आज पालख्या सगळीकडे विसावलेल्या आहेत. सगळ्या पालख्या महाराष्ट्रभरातल्या किंवा जिथून जिथून पालख्या येतात त्या सगळ्या विसाव्याला इथे सगळ्या विसाव्याला थांबतात. मग किती गर्दी असते? चालायला येत नाही. म्हणजे तुम्ही जर उभारला तर आपोआप ढकलला जातात, एवढी गर्दी असते या ठिकाणी. कारण सर्व पालख्यांचे लोक एकत्र इथे येतात ना विसाव्याजवळ. पण मला सांगा, इतकी लोक येतात त्यापैकी त्यांचं जेवण आणि हे सगळं कसं होतं? हो सगळं ज्ञानेश्वर महाराजच करतात सर्व. महाराजच घडवून आणतात. महाराज घडवून आणतात. मग तुमच्याकडे कसं काय असतं? काही जबाबदारी असते? आमच्याकडे एक 300 ते 350 लोक असतात दिंडीमध्ये. आमची ज्ञानेश्वर महाराजाच्या पाठीमागे 41 नंबरची दिंडी आहे. आमचं सर्व घर वारकरी असल्यामुळे पूर्वापार वारकरी संप्रदायाशी संबंध जास्त आहे. 41 नंबर दिंडीमध्ये आमच्या 300 ते 350 लोक असतात. ते कुठून येतात? ते मराठवाडा किंवा विदर्भ, कोल्हापूर असे प्रत्येक विभागात येतात. सर्व जाती पंथाचे, मुस्लिमसुद्धा लोक असतात त्याच्यामध्ये. वैरी, तुम्ही कधी त्यांचं कीर्तन ऐकलंय? नाही. नाही? तुमचं नाही म्हटलं, त्यांचंच नाही. आमच्या सासूबाईंना खूप आवडतो तुमचा कार्यक्रम. काय सांगता? रोज बघतात ते. पण तुम्ही असं का केलं हो? का? सासूबाई दिंडीत गेल्यावरच आम्हाला का बोलवलं? तुम्ही आला, तुमचा फोन आला आम्हाला. आमचा फोन आला काय? तुम्ही फोन करून सांगितलं? तुमचा फोन आला आम्हाला. आम्ही गेल्याच वेळेला येणार होतो. सांगितलं होतं ना मॅडम. गप्प बसा, तुम्ही सांगितलं सासूबाई नाहीत आता या म्हणून. काय भांडता तो या? आता मी 10 मिनिटं नाही झाली मला येऊन माझ्यावर एवढा वाद घालतायत. तुमचं काय होत असेल? विचार करा. पण आता एक तुमच्यासाठी आव्हान आहे. ते आव्हान असं आहे, घरात काही आम्ही चिठ्ठ्या लपवल्यात. वेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा या घरामध्ये आम्ही लपवून ठेवली आहे ती घेऊन यायची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. वेळ सुरू झाली. बघा कुठे आहे सांगा तुम्ही. लवकर आहे, 1 मिनिटात. वहिनी, या स्पीडने काही नाही होणार.
30 सेकंद झाली. धान्याचे माप. धान्याचे माप. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. वहिनी, पण तुम्ही जो प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला आता चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या ठिकाणी या गप्पा सुरू आहेत, पण आता घरातल्यांना सुद्धा काही बोलायचं आहे. ही माझी सून आहे, म्हणजे पुतण्या आणि सून आहे. स्वभावाने एकदम शांत, सर्व गुण संपन्न, साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. अरे वा वा वा. कधीतरी या राहायला, तुम्हाला दुर्गेचा अवतार पण दिसेल. अजून कोण बोलणार आहे? भाऊ आहे माझा, ती ननंद आहे. दोघं पण चांगले आहेत. अच्छा, खूपच छान आहेत. अजून कोण बोलणार आहे? शांत स्वभाव आहे दोघाचा पण, मुलीचा पण शांत आहे, काहीच हे नाही त्यांच्यामध्ये. खुश आहात तुम्ही? द्या पाठी द्या. त्या माझ्या ननंदबाई, सगळं छान आहे त्यांचं, दोघांचं पण छान आहे. भाऊंची एक गोष्ट नोटीस केलेली की भाऊ शांत आहेत, खूप शांत आहेत, पण बोलायला लागलं की एक पॉइंट असं बोलतात, ती सगळे खळखळून जातात. बरं, अजून कोण बोलणार आहे पाठीमागे? हे तसे मला हे मोठे भैयासारखे आहेत. ह्यांचा एक स्वभाव मला खूप आवडतं की उच्च शिक्षित असून ह्यांची परंपरा ही कायम ठेवली. ह्यांनी आजकाल अशी उच्च शिक्षित आपण बघत नाही की ते परंपरा हे करतात, पण आज त्यांनी केल्या. नेहमी सतत सर्वांना मदत करण्याची त्यांची भावना असते नेहमी सर्वांना. पण आता ना एक खेळ आहे, अभंग सुरू होईल, त्यानंतर ती जी उशी आहे ती पुढे पुढे पास करायची. फक्त महिला भगिनींसाठी हा खेळ आहे. अभंग थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक आव्हान असणार, ते त्यांनी पूर्ण केलं या माऊलीला बक्षीस मिळणार. यांच्याकडे भजनासाठी किंवा कीर्तनासाठी किंवा भक्तिनामासाठी लागणारी 5 वाद्य सांगा. नाही जमणार. नाही? कोण सांगेल? तुम्ही? टाळ, चिपळ्या, मृदुंग, तबला आणि पेटी. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. समोर एक स्टूल आहे, त्यामध्ये फुटबॉल टाकायचा आहे. 10 पैकी 5 जर तुम्ही टाकू शकलात तर बक्षीस मिळणार. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 6 2 7 3 9 3 दुसऱ्याचं सोपं वाटतं की नाही? म्युझिक. प्रसादाच्या मिश्रणातून चणे वेगळे करायचे. 30 सेकंदामध्ये 15 चणे जर गोळा केले तर तुम्हाला बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आता.
एका वेळेला एक. वेळ संपली. थांबा. आता मोजा. एक एक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट होती. काय उत्साहाचं वातावरण आहे. हां रोहिणी, सगळे तुमच्यावरती सगळे प्रेम करणारी माणसं आहेत. हो. तरी एवढ्या तक्रारी केल्यात. बघू ना आता काय काय तक्रारीत. बघू मी. हा, बघा. नक्की. हो. चालेल. फक्त नाव नाही सांगणार कोणी तक्रार केली आहे. तुम्ही जास्त बोलत नाही इतरांशी. हा, शांत स्वभाव आहे माझा. सकाळी उठल्यानंतर फक्त बोलता. कोणी लिहिले? हे जे कोण आहेत त्यांना तुमच्याकडचा नाश्ता आवडतो. काकू. बरं आहे, समोर उठलं का नाश्ता इकडे. जरा कधीतरी त्यांना पण बोलवा. राग आला की शांत होत नाही. मान्य. लगेच अर्धा एक तास थांबतो मग शांत होतो. कुठे थांबतो? विसाव्याला. फक्त कौतुक कौतुक आणि कौतुक. कशी काय जादू केली आहे तुम्ही माऊली? तशी काय म्हणजे मी जास्त कोणाला वापस असं उलट बोलत नाहीये. एवढ्या पुरतं तेवढंच बोलणार. पण असंच राहिलं पाहिजे का? नाही, बोलते ना, करीन, प्रयत्न करीन मग जास्त. कधी समजा रिॲक्टर व्हायला पाहिजे ना. इतरांशी बोललं पाहिजे. हा. नाही, बोलते ना, सगळ्यांशीच बोलते. हो. हा. सगळ्या चांगल्या आहेत ह्या. हा, चांगलं सगळे. ह्या काही नेहमी नाश्त्याला येतात तुम्ही. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची असली तर मी माझ्या सासू सासऱ्यांची मागन. का हो? कधी काही चुकून बोलले असले मी तर माझ्या माहेरच्यांची मागन. कधी काही मी बोलले असले तर. तुम्ही? क्षमा मागायची तर आई वडिलांचीच मागेन. का हो? काही चुकून माझ्याकडून बोलण्याच्या ऐवजी काही वागण्यात काही चूक झाली असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. तशी तर मी होऊनच देत नाही कधी चूक वागण्याची. पण तरी सुद्धा काही चुकलं चुकलं असेल, त्यांच्या दृष्टीने काही चुकलं असेल तर त्यांनी माफ करा. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? यांचाही स्वभाव शांत आहे, जास्त बोलत नाही तर. हं. मनातलं काही लवकर सांगत नाही तर. तुम्हाला कुणालाच नाहीत लवकर काय हो? सांगत. स्वभाव नाही, मी प्रयत्न करेन बोलण्याचा. दोघेही बोलायला लागले तर काय मजा येईल ना. हसत राहा, आनंदात राहा. विसाव्याच्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी सगळ्या पालख्या विसावा घेतात. अशा चांगल्या वास्तूमध्ये, चांगल्या भूमीमध्ये तुम्ही आज दोघेही सुखाने संसार करत आहात. तुमच्या आधीच्या पिढ्यांनी आलेल्या प्रत्येकाचं स्वागत केलं. अशीच सेवा तुमच्या हातूनही घडो ही त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सुखासाठी आणि सुदृढ दीर्घायुष्यासाठी. आणि इतकी सेवा करतायत, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ द्या असं म्हणत यांचे आई बाबा आता आळंदीहून निघालेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी येणार आहेत. आणि उत्तम संस्कार करत ही पिढी घडवण्याचं काम त्यांनी केलं आणि पुन्हा वारीच्या दिशेनं निघालेले आहेत. असंच त्यांनाही आनंदाचे दिवस लाभो, त्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच माऊलीचा सन्मान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.